एक खूप मोठे जंगल होते. त्यात खूप सारी मोठी झाडे होती. त्यात आंब्याचे, पपईचे, लिंबाचे, अशोकाचे अशी बऱ्याच प्रकारची झाडे होती. त्या जंगलात इतकी दाट झाडे होती की त्यामुळे जंगलात उजेडच पडत नसे. हमेशा अंधारात राहायचे आणि त्यामुळे तेथे फक्त जंगली प्राणी आणि पक्षीच राहायचे. त्या जंगलाच्या जवळच एक छोटीशी माणसाची वस्ती होती आणि त्या वस्तीत एक आजीबाई राहत होती आणि तिच्या शेजारी काही छोटी मोठी घरे पण होती. एके दिवशी आजीबाईला तिच्या लेकीची खूप आठवण येते, म्हणून ती लेकीला भेटून यायचे ठरवते. पण लेकीचे घर तर जंगलाच्या दुसऱ्या बाजूला होते आणि त्या गावाला जाण्यासाठी फक्त एकच रस्ता होता आणि तो पण जंगलातूनच होता. आणि म्हणूनच आजीबाईला पर्यायच नव्हता. पण तरीही ती खूपच धाडस करून लेकीला भेटायचेच असे ठरवते. म्हातारी गाणे गात पुढे निघाली. ती जसे जसे पुढे जात होती तसे तसे तिची भीती वाढतच होती आणि तेवढ्यातच तिला लांडगा दिसला. ती खूपच जास्त घाबरली होती आणि मनातल्या मनात म्हणाली, आता मला लांडगा खाणार, आता मी काय करू? लांडगा म्हणाला, ए म्हातारी, बरे झाले तू मला भेटलीस. मला खूप भूक लागली, आता मी तुला खातो. म्हातारी म्हणाली, हे बघ, मला खाऊन तुझे पोटच भरणार नाही. त्यापेक्षा 2 दिवस थांब, मी लेकीकडे जाते, तू पोळी खाते, जाडजूड होते आणि मग तू मला खा. लांडगा म्हणाला, ठीक आहे, पण नक्की जाडजूड होऊन लवकर ये. मी तुझी येथेच वाट पाहीन. मनातल्या मनात म्हातारी म्हणते, वाचले ग बाई, आणि गाणे गात पुढे निघाली. आजी जंगलातून चालतच पुढे जात असते. खूप चालल्यानंतर अचानक तिला वाघाचा आवाज ऐकू येतो आणि ती खूपच घाबरून इकडे तिकडे पाहू लागते आणि तेवढ्यातच वाघ तिच्या समोर येतो. ती खूप घाबरते. ए म्हातारी, मला खूपच भूक लागली आहे आणि मला एक पण शिकार मिळाली नाही. आता मी तुला खातो. म्हातारी भीतभीतच म्हणाली, मला खाऊन तुझे काही पोट भरणार नाही आणि त्यापेक्षा 2 दिवस थांब, मी लेकीकडे जाते, तू पोळी खाते, जाडजूड होते, मग तू मला खा. वाघाला म्हातारीची गोष्ट पटते. वाघ म्हणतो, ठीक आहे, मी तुझी वाट बघतो, लवकर ये. मग म्हातारीच्या जीवात जीव आला आणि ती ठीक आहे, मी लवकरच येते असे म्हणून तेथून निघून जाते. आजी खूप दिवस लेकीकडे राहते आणि खाऊन पिऊन जाडजूड होते आणि आता तिला वाटते की आपण आपल्या घरी परत जावे. तेव्हा तिला आठवते की जंगलातील लांडगा आणि वाघ तिला खाणार आहेत. हे सगळे आजी आपल्या लेकीला सांगते आणि हे सगळे ऐकून लेकीने आजीला एक मोठा भोपळा दिला आणि आजीला त्यात बसून घरी जायला सांगते. आजी त्या भोपळ्यात बसून म्हणते, चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. जंगलात गेल्यावर तिला वाघ भेटला. तो म्हणतो, ए भोपळ्या, तुला म्हातारी दिसली का? भोपळ्यातून आवाज येतो, कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी, चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. आणि भोपळा जोरात पळू लागतो. थोडे पुढे गेल्यावर तिला लांडगा भेटला. तो म्हणतो, ए भोपळ्या, तुला म्हातारी दिसली का? भोपळ्यातून आवाज येतो, कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी, चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक.